की साखरेचे भाव वाढतात. साखरेचे भाव वाढले की साखरेच्या पोत्याचं मूल्यांकन कमी होतं. साखरेच्या पोत्याचं मूल्यांकन कमी झालं तर त्याच्यावर जे कर्जाची उपलब्धता होते ते मूल्यांकनाच्या 85% असते असं सूत्र आहे, ती कमी होते. आणि ती कमी होते म्हणून कर्ज कमी मिळतं, म्हणून मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसा कमी दिला जातो. हे वर्षानुवर्ष होत आलेलं आहे. या गोष्टीला आम्ही विरोध करायला सुरुवात केली म्हणून या लोकांना राग येतो. 600 ते 700 कोटींचा घोटाळा झाला म्हणजे साखर खरेदीमध्ये, या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? आपण जे आपण म्हटलं होतं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स झाली होती की तुम्ही बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये दिलं होतं की 600 ते 700 कोटींचा घोटाळा झाला की साखर खरेदीमध्ये, जे त्याच ह्यांनी उचललेली आहे साखर. ते केंद्र सरकारनं साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती. तीच ही रंगराजन कमिटी. या रंगराजन कमिटीसमोर मी सुद्धा साक्षीला गेलो होतो, आमच्या मागण्या मांडलेल्या होत्या. या रंगराजन कमिटीनं साखर उद्योगाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्या शिफारसी सरकारनं स्वीकारल्या. त्यातली पहिली शिफारस म्हणजे साखर कारखान्यांना साखर कधी विकायची याचा अधिकार राहील. पूर्वी साखर कधी आणि किती विकायचं हे सरकार ठरवायचं, ते त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं. या वर्षाचा स्टॉक एकदम विकण्याचाही परवाना मिळाला आणि स्टॉक तसाच ठेवायचाही परवाना मिळाला. त्याचबरोबर साखर विकण्याच्या संदर्भातला अधिकार मिळाला. साखर कारखान्यामध्ये उत्पादित होणारी जी एकूण साखर असते त्यातली 10% साखर लेवीच्या दरानं साखर कारखाने केंद्र सरकारला देत असत. या लेवीच्या दरात बाजार भावात जवळपास 13 रुपये फरक होता. म्हणजे याचा अर्थ एकूण साखरेच्या उत्पन्नापैकी 10% साखर लेवीला दिल्यामुळं किलोला 13 प्रमाणे 12.5% आमच्याकडे जनरली साखरेचं जरा हे असते, रिकव्हरी असते. म्हणजे 1 टन ऊसापासून 120 किलो साखर तयार होते. त्या 120 किलोची 10% म्हणजे 12 किलो साखर लेवीच्या दरात द्यावी लागते. 13 रुपये कमी म्हणजे 10 किलोचं झालं 120 रुपये, 2 किलो झालं 26 रुपये आणि अर्धा किलो असे जवळजवळ 156 रुपये 160 रुपये एका टनापाठी मग तोटा वाचला. हे पैसे शिल्लक राहिले. ज्यावेळी लेवी रद्द झाली त्यावेळी केंद्र सरकारनं सांगितलं की आता लेवी रद्द झाल्यामुळं सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून रेशन कार्डावर सरकार जी साखर देतं ती साखर आता राज्य सरकारनं बाजारातून, खुल्या बाजारातून विकत घ्यावी. आणि खुल्या बाजारामध्ये दर चांगला असल्यामुळं ती एक संधी होती. जर त्याची किंमत सुद्धा केंद्र सरकार ठरवली, ग्राहकांच्याकडून 13.5 रुपये घ्या, उत्पादकाच्याकडून 18.5 घ्या, म्हणजे 32 रुपये बेसिक प्राईस ठरलेली होती. जर एखाद्या राज्य सरकारनं खुल्या बाजारातनं साखर विकत घेतली, त्या राज्य सरकारनं जर 32 रुपयेपेक्षा जास्त किमतीनं साखर विकत घेतली तर वरचे पैसे राज्य सरकारनं काढायचे असतात. देशामध्ये अशी जवळपास 35 राज्यांना 26 लाख टन साखर लागणार होती. यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये तयार झालेली साखर संपली. महाराष्ट्रातच साखर शिल्लक होती. ही एक चांगली संधी होती शिल्लक माल खपवायचा. आणि ते टेंडर राज्य साखर संघ किंवा साखर कारखाने यांनी घ्यायला पाहिजे ते, परंतु कुणीही टेंडर ते भरलं नाही. ते टेंडर काही कॉर्पोरेट कंपनीने, खाजगी व्यापाऱ्यांनी भरलं आणि जवळजवळ 2 लाख टन साखर ही राज्याबाहेर गेल्या 1.5 महिन्यामध्ये गेली. ज्यांनी टेंडर भरले त्यांना 3500, 3600, 38 रुपयाला टेंडर मिळाले. बाजारात साखर या लोकांनी साखळी केली, संगनमत केलं आणि बाजारातले साखरेचे भाव वायदे बाजाराच्या मदतीनं पाडले. ते 2600-2700 रुपयेपर्यंत पाडले आणि तीच साखर उचलून घेऊन राज्याबाहेर गेले. जी 26-2700 साखर घेतली ती त्यांना 35 रुपये 36 रुपयाला पडली. ह्या व्यवहारामध्ये जो फायदा झाला तो फायदा जास्त मिळाला कशामुळे तर साखर स्वस्तामध्ये घेतली. साखर स्वस्तामध्ये कशामुळे मिळाली तर राज्यातल्या या ज्यांच्याकडे साखर शिल्लक होती या सगळ्यांनी मिळून एक साखळी केली
आणि त्यांनी साखळी करून भाव पाडले, कमी दरामध्ये साखर विकत घेतली आणि त्याच्यामध्ये क्विंटल पाठीमुळे 700 ते 700 रुपये नफा घेतला. यातला निम्मा नफा ज्या साखर कारखानदारांना मिळाले, कारण त्यांच्या ताब्यात ती साखर होती आणि त्यांनी टेंडर पाडलं म्हणून त्याचा बक्षीस म्हणून निम्मा नफा त्याला मिळाला. हा जर सगळा हिशेब केला तर साखरेच्या विक्रीच्या घोटाळ्यामध्ये 700 ते 700 कोटी रुपये झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. हा साधा हिशोब आहे. नाही, एकीकडे आपण राज्यकर्ते शासन आपण हिशोब केला, शासनाकर्त्यातले 50% शासनकर्ते हे खरं तर साखर सम्राट आहेत. आणि जर त्यांचं जर म्हणणं असेल की हा प्रश्न कारखानदारांनी सोडवावा आणि शेतकऱ्यांनी सोडवावा, मग ह्यात हे स्वतः साखर सम्राट असून तुमच्याशी थेट चर्चेला काय येईल? याचं कारण संघटनेचं महत्त्व वाढेल, संघटना मोठी होईल असताना भीती वाटते. आमच्यावर नका चर्चा करू, पण शेतकऱ्यांना पसंत पडेल, शेतकरी सहजगत्या त्याचं समर्थन करतील अशा प्रकारचा दराचा आकडा काढा, तेही काढायला तयार नाही. पण ते हे 1 वर्ष पहिलेच नव्हे, गेल्या वर्षी तसंच केलं, हाकणात 2 माणसं गेली, त्याच्या मागच्या वर्षी तसंच केलं. आणि म्हणून अशा एवढं होऊ नये. आज पतंगराव म्हणतात की आमच्या शासनानं हे करावं, कारण की याच्या अगोदर साखर कारखाने खाजगीकरणाला देण्यासाठी आता त्यांनी राज्य बँकेवर अजितदादांचे सत्ता होती म्हणून त्या राज्य बँकेने घोटाळा केल्यामुळं कारखाने ह्याच्यात गेले म्हणून सांगितलं. म्हणजे हे त्यांच्या परत पक्षांतर्गत भांडण लावून पण तुमचे प्रश्न सुटत नाही, तिकडं डायरेक्शन करू शकतात, काय करतात ते? नाही, असं आहे की जाणीवपूर्वक भांडल्यासारखं करायचं, याच्यातून दर कमी मिळतो दिला शेतकऱ्यांना तर शेतकरी ओरडतात आणि याच्यावर पैसा राहतो, हे कारण आहे. आणि मुळामध्ये त्यांना लवकर मिटावं असं वाटतच नाही. जर मिटावं असं वाटत असेल तर 1 महिना का थांबले असते, आधी चर्चा सुरू केली असते. आणि त्यांना असंही वाटतं की शेतकरी दमेल, शेतकरी हरेल आणि येऊन कारखाना चालू करा म्हणेल. पण मी सांगतो तुम्हाला, शेतकरी आता इतकं निर्धाराने उभा राहिला आहे की एक वेळ ऊस जाळून टाकू, परंतु कारखान्यात द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे शेतकऱ्यांनी. त्यामुळे त्यांच्या याच्यावर वक्तव्यावर युक्तिवादावर काही परिणाम होणार नाही. गतवर्षी खूप हिंसक आंदोलन झालं, त्यामध्ये बरंचसं नुकसान झालं, आपलेही 2 शेतकरी त्यामध्ये मृत्यू झाले. त्यावेळेसही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, त्याच्यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. हे दरवर्षीचं ऊसाचं नाटक ते करतात. सुरुवातीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी फार चांगली भूमिका घेतली होती. ते मुख्यमंत्री झाल्या त्यावेळी आमची पुण्याला साखर संकुलात मीटिंग झाली होती, परंतु त्यावेळी जे परिपत्रक काढलं ते मानायला अनेक कारखान्यांनी नकार दिला आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या ऊसाचा दर ठरवायचा अधिकार कोणी दिला असं बोलायला लागले. म्हणून गेल्या वर्षी मुख्यमंत्री म्हणते की तुमचं तुम्ही मिटवा, मी भाग घेणार नाही. यावर्षी जो तीच अवस्था आहे. पण एकूण शेतकरी बघितल्यानंतर, शेतकऱ्यांचा आक्रोश बघितल्यानंतर त्यांना याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा वाटतो. ही चांगली गोष्ट आहे आणि त्याने आम्हाला न्याय मिळवून द्यावा.